नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, काही वेळापूर्वी सर्व लिस्ट आलेल्या होत्या, परंतु महाराष्ट्र स्टेट स्टुडंटची मेरिट लिस्ट ही आलेली नव्हती. आणि मी पाठीमागच्या व्हिडिओला सांगितलं होतं की थोड्याच वेळामध्ये वेबसाईटला ही देखील येणार आहे आणि ही लिस्ट आता वेबसाईटला आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट फॉर MS स्टुडंट्स. तर ही अतिशय मोठी फाईल आहे, त्यामुळं अपलोड होण्यामध्ये थोडासा कदाचित वेळ लागलेला असेल. तर आता या लिस्ट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर या वेबसाईटला एकूण 3 लिस्ट आहेत. फायनल मेरिट लिस्ट MS साठी आहे, OMS साठी आहे आणि एक्स सर्व्हिसमन साठी. आणि एक जी आहे ती नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट. तर तुमचं नाव जर या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नसेल तर एकदा या लिस्ट मध्ये तुम्ही चेक करून घ्या. या लिस्ट मध्ये कुणाची नावं आहेत, तर ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे किंवा ऍप्लिकेशन इनकम्प्लीट आहे, क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी, तर असे रिझन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर असे जर आपण पाहिलं तर एकूण किती स्टुडंट आहेत, तर जवळपास तर एकूण 6286 विद्यार्थ्यांचा नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे. आणि या विद्यार्थ्यांना आता कॅप राउंड 1 आणि सेकंड साठी प्रेफरन्स देता येणार नाहीयेत. तर मग आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर यांनी थर्ड राउंड वेळेस त्यांचा फॉर्म कंप्लीट भरायचा आहे. त्यांच्या नावासमोर जे काही रिमार्क दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये त्रुटी असणार आहे, ती तुमचा प्रॉब्लेम त्या फॉर्म मधला आहे. तर तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे. हा केव्हा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला सुरू झाल्यानंतर येईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला भेटून जाईल. तर आता ही जी मेरिट लिस्ट MS स्टुडंट साठी आहे, तर इथं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी तुमचा मेरिट नंबर आहे. आता हा मेरिट नंबर जितका हाय असेल तितका तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जितका मेरिट लिस्ट मध्ये नंबर वर आहे तितकं तुम्हाला ऍडमिशन पहिल्याच कॅप राउंड मध्ये भेटणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथं तुमचे मेरिटचे मार्क्स पर्सेंटेज जे आहेत CET पर्सेंटाईल, तर 100 पर्सेंटाईल असणारे 4 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 99 पर्सेंटाईल असणारे बरेचसे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करून आलं तर पहा, भरपूर विद्यार्थ्यांना 99च आहेत. पॉइंट मध्ये अगदी डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. 444 विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाईलच्या वर मार्क्स या ठिकाणी आहेत. त्यानंतर 98 सुरू होतं आणि 98 पेक्षा जास्त पर्सेंटाईल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर असे जवळपास 900 विद्यार्थी आहेत. आणि ILS आणि GLC कॉलेजला ज्यांना ऍडमिशन हवं आहे, तर या कॉलेजचं जे मेरिट आहे ते 99 पर्सेंटाईल 98.60 ते 98.70 च्या आसपास हे मेरिट लागू शकतं फर्स्ट कॅप राउंड साठी. आता कॅप साठी एकूण जागा 20,000 आहेत आणि 19,500 जागांचा आपण विचार केला. आणि इथं CET पर्सेंटाईल जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल या ठिकाणी 59.80 पर्सेंटाईल आहे. याचाच अर्थ आहे की ज्यांना 60 पर्सेंटाईल आहेत त्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला हे कॉलेज जर पाहिजे असेल, ऍडमिशन हवं असेल, तर यासाठी काही इम्पॉर्टंट IMP टिप्स आहेत ऑप्शन फॉर्म देण्यासंबंधित. तर त्या ऑप्शन फॉर्म संबंधितच्या टिप्स याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल. आणि इथून पुढचे सर्व व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.